नमस्कार किनवट. सुखात चहा, दुःखात चहा आणि प्रेमात पण चहा आणि मुलगी पाहायला गेल्यावर त्याची बी सुरुवात चहा. पण चहाला कधी बिझनेस करायचा विचार केलाय का? हाच विचार करणाऱ्या एका व्यक्तीची आपण मुलाखत घेणार आहोत, युवा उद्योजक रोहित भरणे यांची. हे माईक लावा रे. नमस्कार किनवट. तर आपल्या सोबत आहे युवा उद्योजक रोहित भरणे. तर रोहित, पहिला प्रश्न आपला असा आहे की बिझनेस करता विचार आणि बिझनेसची सुरुवात कशी झाली? तर असं आहे की मला बिझनेस हा करण्याचं काय माझ्या डोक्यात नव्हतं. तर मी भरपूर ठिकाणी इंटरव्ह्यूज दिले, बाहेर काही कामाला गेलो, पुण्यासारख्या ठिकाणी म्हणजे जॉबसाठी गेलो होतो. पण पुण्यासारख्या ठिकाणी असं आहे, धावपळीचं जग आहे तिथे. खूप खूप आहे तिथे. आपल्याला 20,000 जरी पेमेंट असली तरी कटून 10,000 आपल्या हातात येते. कारण भाडं भरण्यामध्ये 6,000 जाते. तर तिथची मी कल्चर पाहून मग शेवटी मी माझ्या गावी आलो. आणि किनवट मध्ये. तर किनवट मध्ये आल्याने मी 10-15 दिवस कामाच्या शोधात होतो. तर मला काम मिळालं नाही. तर शेवटी मी निर्णय घेतला की स्वतःच काहीतरी करायचं आहे आपल्याला, बिझनेस. तर असंच मी चहाच्या हॉटेलवर बसून होतो. तर मी विचार केला की हा पण बिझनेस व्यवसाय होऊ शकतो चहा. तर मी माझ्या मते सांगतो की चहा प्रेमी खूप आहे. असं किनवटचं कोणतं हॉटेल नाही आहे की तिथे बसून यांनी चहा पिला नाही, माझ्या मते तरी. नाही, बरोबर आहे. असं कोणतंच दुकान नाही जिथे मी पिलेलं नाही. तर नंतर तर मला सुरुवात तर करायची होती, पण माझ्यापाशी 1 रुपया पण नव्हता, सेव्हिंग पण नव्हती, काय नाही. तर मी सुरुवात केली, हिमतीवर सुरुवात केली आणि शेवटी हळूहळू करत मी 1 लाख जमा केलेत. 1 लाख रुपये जमा केलेत. मग 1 लाख जमा केले. मग मी मडगी शोधत होतो. तर काही ठिकाणी मला मडगीचा रेंट हा डिपॉझिटला 1,80,000. किनवट सारख्या ठिकाणी खूप डिपॉझिट घेतात. 1 लाख 50,000 असे डिपॉझिट घेतात. तर माझ्यापाशी फक्त 1 लाख होते व्यवसाय सुरू करण्यापुरते. आपण डिपॉझिट देऊ शकलो नसतो. आपण जर 1 लाखामध्ये जर 50,000 डिपॉझिट देणार तर बिझनेस कशाने करणार? तर शेवटी ही किनवटच्या आउटसाइडची मडगी आहे, तुम्ही पाहत आहे. तर मला ही मडगी म्हणजे घेताना मी सजेशन घेतलं काही लोकांचं. ठीक आहे, मित्र लोकांचं. तर ते बोलले तू या व्यवसायात कशाला घुसायला, याच्यात पैसे नाही, काय नाही, उगा अटकशील म्हणे. तर मराठी माणूस हा व्यवसाय करू शकणार म्हणे, तू या व्यवसायात घुसू नको म्हणे. अशी खूप लोकांची धारणा आहे की मराठी माणूस हा व्यवसाय करू शकत पण असे खूप लोक आहेत जे मराठी माणसं खूप आहेत की त्यांनी व्यवसाय करून दाखवला, ते व्यवसाय सेट पण केला. पण माझ्यात जिद्द होती. मी म्हंटल करायचं तर व्यवसाय करायचा आपल्याला आता. तर मग शेवटी मला आउटसाइडला एक मडगी मिळाली. तिथे ते जरा ओळखीचा होता, म्हणजे तिचा ओनर, म्हणजे हा जे आपण व्यवसाय सुरुवात केली ही जगा, हो, त्याचा ओनर ओळखीचा होता. तो बिचारा माझ्याकडून डिपॉझिट नाही घेतला, काय नाही. तो बोलला तू कर सुरुवात बिंदास, काही कमी जास्तला मी हाय बोलला. मला त्याने हिंमत दिली. ओके, तुम्ही 2 मिनिट थांबा, मी 2 चहा देऊन. ठीक आहे, चहा देऊन या. खूपच रिस्पॉन्स चांगला आहे यांचा. चला रोहित, तुमचं परत स्वागत. तर आम्ही बघतोय हा आहे ना पार्किंग पॉइंट आहे, जो गाड्या भाड्याला लागतात ना, तर पार्किंग पॉइंट आहे हा. तर इथं तुम्ही विचार केलाय की इथं बिझनेस करायचा आणि बिझनेस सेट करायचा. रिस्पॉन्स तुम्हाला कसा भेटतो आता बऱ्यापैकी. आता तर खूप चांगलं चालत आहे माझा. गेल्या 1 आठवड्यापासून मी थोडं पिकअप धरल्यासारखं आहे. आता जरा चांगला रिस्पॉन्स आहे माझा. पण सुरुवातीला असं होतं की मला असं वाटू लागलं, 1-1.5 महिना मी जेव्हा चालू केलता ना व्यवसाय, तर असं बंद करावं किंवा बंद करून टाकावं, निगेटिव्ह थिंकिंग येत होत्या. पण मी माझ्या एका मित्राला सांगितलं की बा असं असं होत आहे माझ्यासोबत. तर त्यांना म्हणे तू कन्सिस्टन्सी ठेव म्हणे, डिसिप्लिन ठेव म्हणे, याने काय होते म्हणे तुझं कस्टमर बनते म्हणे. आता खूप साऱ्या लोकांना असं माहिती नाही म्हणे की इथं चहा मिळतो, गुळाचा चहा मिळतो. त्यासाठी तू मार्केटिंग कर म्हणे, थोडं थांब म्हणे. ठीक आहे, मला असं म्हणायचं आहे, गुळाचा चहा तो किनवटमध्ये खूप जागी भेटतो, पण आपल्या इथं बासुंदी चहा नावाचा असा एक कंटेंट आलाय. कंटेंट म्हणण्याच्या नावाचा आपण एक थीम म्हणू, बासुंदी चहा. ही बासुंदी चहा म्हणजे काय? बासुंदी चहा म्हणजे कसं आहे माहिती का, गुळामध्ये बासुंदीचा फ्लेवर आहे. ओके. तर आपण ही आहे ना, ही ब्रांच घेतलेली नाही, आपण हे स्वतःचा ब्रँड आहे. आपण आपल्या किनवटच्या नावानं सुरुवात केलेली आहे. म्हणजे जे लोक आता 2-2 लाख 3-3 लाख खर्च करतात फ्रँचायझी घेण्यासाठी, तुम्ही फ्रँचायझी न घेता स्वतःचा ब्रँड चालू केलाय. तो नाव दिलंय बासुंदी चहा, बासुंदी गुळाचा चहा. ओके. म्हणजे मेन आपलं टायटल काय आहे, बासुंदी चहावाला किनवट. म्हणजे आपल्याला किनवटला पुढे न्यायचं आहे, आपल्या नावाला, आपल्या शहराला पुढे न्यायचं आहे. बासुंदी चहा नावाचा कंटेंट तुम्ही आणलाय आणि बासुंदी चहाचा फ्लेवर पण आणलाय, हे खूप मोठी गोष्ट आहे.
ठीक आहे, पैसा पैसा तुम्हाला निघलाय, तर पैशाचं तुमच्या आयुष्यात महत्व काय? तर बघा, पैसा ही एक अशी वस्तू आहे. आता एक्झाम्पल, एखादा मुलगा आहे, ठीक आहे. त्याचं वय 18 कम्प्लीट झालंय, हो. तर तो जर कमवत नसेल ना, त्याची समाजात तर इज्जत नसतेच नसते, पण कुटुंबामध्ये पण इज्जत नसते. घरचे पण त्याला बोलतात की तू एवढा मोठा झालास, काय करतोस काय नाही. तर पैसा हे कमवणं खूप महत्वाचं आहे, कारण की पैशानेच इज्जत मिळते माणसाला. ते ते कुटुंब असो, समाज असो किंवा मैत्री असेल. नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या तरुणांना तू काय म्हणशील? नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या तरुणांना मला एवढंच सांगणं आहे, विचार करत बसू नका, आजच निर्णय घ्या आणि सुरुवात करा. जास्तीत जास्त काय होईल, एक तर तुम्ही सक्सेस व्हाल, त्यात दुसरी गोष्ट लॉस होईल. लॉस झाल्यानं तुम्हाला काही ना काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल. तरी हार मानू नका, नवीन नवीन काहीतरी ट्राय करत राहा.